तर आपण कॅन्टीनच्या खाण्याबद्दल बोलत होतो. हायजिनिक असतंच आणि त्या मुलांना एवढे आजार आहेत, म्हणजे विचार करा ते किती भेसळ अन्न असतं ते कॅन्टीनच्या आजूबाजूला किंवा टपरीवरती आपण खाणं-पिणं करतो तिथे. खिशाला परवडतं आणि कॉलेजच्या आजूबाजूला जे असतात ते खिशाला न परवडणारं खाणं असतं. तरी लोकं आवडीने खातात. चायनीज तर हमखास खातात. अरे पण चायनीजमध्ये काही पदार्थ असे आहेत जे आपल्या शरीराला 100% हानिकारक आहेत. तरी लोकंसुद्धा खातात. मग मुलांना चव लागतेच. मुलांना ते आवडतं ते खातात. कॉलेजमध्ये खातात. कुठे काही त्यांची पार्टी असेल तर पार्टीमध्ये पण तेच खातात. तसंच त्यांना आवडतं. आजूबाजूला एरियामध्ये आले, घरी आले, आजूबाजूला आले, काय बर्थडे पार्टी असेल, हे असेल, ते असेल, मुलांमुलांमध्ये जाऊन तेच खातं हमखास आणि त्यात मुली तर एक नंबर खाण्यापिण्याच्या बाबतीत. तर आमचं असं सांगणं आहे, की स्वतःला सांभाळा, स्वतःची काळजी घ्या. उगाचच अचट-पचट खाऊन तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका. हे देवाने दिलेलं शरीर आहे. शरीराची आपली रचना कशी झालेली माहिती आहे ना? सूक्ष्म जीवाणूपासून आपण तयार झालो, निर्माण झालेलो आहोत, सूक्ष्म जीवाणूपासून. तर स्वतःची काळजी घ्या, कारण हे जीवन परत नाही आहे एवढं नक्की. आहे ते एन्जॉय करा. चांगलं खाया, खा-पिया. आई-वडील सांगतात ते थोडं ऐकाच. कारण आई-वडील त्या गोष्टीतून निघून गेलेले असतात. त्या लोकांना बराच अनुभव असतो. कारण नंतर मग त्रास होण्यापेक्षा अगोदरच तुम्ही जर त्या गोष्टी पासून सावध राहिलात तर उत्तम. आई-बाबा सांगतात, राग येतो आपल्याला, आपण रागवतो. काय तुम्हाला समजतं? तुमच्या वेळी होतं का ते आता आहे, असं तसं. अरे बरं आमच्या वेळी नव्हतं तर त्यावेळी आम्ही ते खातच नव्हतो. असेल सुद्धा त्यावेळी पण आम्ही खात नव्हतो. त्या गोष्टी आम्ही आजकाल ती फॅशनच झाली आहे. त्यावेळी वडापाव, समोसा ह्याच गोष्टी होत्या. त्यावेळी तेल पण चांगलं होतं साधारण. आता तेलाच्या प्रमाणात पण भरपूर भेसळ झाली आहे आणि भरपूर प्रमाणात तेलामध्ये भेसळ आहे. सगळ्या तेलामध्ये भरपूर भेसळ